नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणित गुरु या चॅनलवरती. मित्रांनो, आज सेगडेवारीचा भाग 11 बघणार आहे. मित्रांनो, आज भाग 11 बघण्या अगोदर एक मोटिवेशनल शायरी पासून सुरुवात करू. मित्रांनो बघा, आजची शायरी आहे, कितनों की तकदीर बदलनी है तुम्हें, कितनों की तकदीर बदलनी है तुम्हें, कितनों को रास्ते पे लाना है तुम्हें. सुनो क्या है बात, कितनों की तकदीर बदलनी है तुम्हें, कितनों को रास्ते पे लाना है तुम्हें. अपने हाथों की लकीरों को ना देखो, अपने हाथों की लकीरों को ना देखो, इन लकीरों से भी आगे जाना है तुम्हें. मित्रांनो, काय म्हणलोय, अपने हाथों की लकीरों को ना देखो, इन लकीरों से भी आगे जाना है तुम्हें. मित्रांनो, आता लक्ष द्या. मित्रांनो, काय झालेले, आजची शायरी झालेली. मित्रांनो, आज आपण येऊ ह्या क्वेश्चन कडे. बघा मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणतोय, दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% व 30% लहान आहे. बघा मित्रांनो, 20% व 30% काय लहान आहेत का? लहान आहे. तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान म्हणलेलं आहे. मित्रांनो, काय दोन संख्या आहेत, ते काय पहिल्या संख्येपेक्षा 20 व 30% अनुक्रमे लहान आहेत का? म्हणजे तीन संख्या असणार आहे का? मित्रांनो बघा, ह्याच्यामध्ये काय येणार आहे, पहिली संख्या इथं दुसरी संख्या आणि काय असणार आहे. मित्रांनो, तीन संख्या आहेत का? तिसरी संख्या. आता लक्ष द्या मित्रांनो, या तीन संख्या आहेत, ह्यांच्याबद्दल बघा काय म्हणलेलं आहे, दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजे टोटल तीन संख्या आहेत मित्रांनो. दोन संख्या अनुक्रमे काय पहिल्या संख्येपेक्षा 20% व 30% लहान आहेत का? मित्रांनो, म्हणजे लहान आहेत, छोटे आहेत. तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी, बघा, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. आता मला सांगा मित्रांनो, हे तीन संख्या मांडून घेतो आपण. बघा, तीन संख्या मांडू. आता कुठले कुठले, पहिली संख्या आपण काय मानू, 100 मानू. मित्रांनो, पहिली संख्या असणार आहे आपली 100 मानू. आता मला सांगा, तीन संख्या आपल्याला टक्क्यांनी 100% आहे का? पहिली संख्या 100% आहे. तर मला सांगा, दुसरी संख्या अनुक्रमे म्हणलेले का? दुसरी संख्या काय 20% काय लहान असणार आहे का? 100 मधून 20 कमी करा. मित्रांनो, 100 मधून 20 कमी केले, 100 मायनस 20 केलं तर काय होणार आहे. मित्रांनो, 80 राहणार आहे का? म्हणजे दुसरी संख्या काय असणार आहे. मित्रांनो, 80 राहणार आहे. आणि तिसरी संख्या काय म्हणलेलं मित्रांनो, 30%नी. काय पहिली दोन संख्या काय आहे, म्हणजे दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा काय 20% व 30% लहान आहे का? म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे, 100 मायनस 30 असणार आहे. मित्रांनो, मग काय राहणार आहे, 70. म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे. मित्रांनो, 70 असणार आहे. आता मला सांगा मित्रांनो, आता तुलना कोणाबरोबर झाली, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे, ही संख्या का? मित्रांनो, ह्या संख्या बरोबर. म्हणजे तिसरी संख्या दुसऱ्या संख्येशी काय म्हणलेले, संख्येपेक्षा काय किती टक्क्यांनी लहान आहे का? बघा मित्रांनो, कोणाबरोबर बाण चिन्ह कुठं आले, वरती आले का? दुसऱ्या संख्येला बाण चिन्ह वरती आलेलं आहे. तर काय करायचं, ह्या संख्येला ज्याच्या बरोबर तुलना झालेली आहे त्याला कुठं, छेदामध्ये ठेवायचं. मित्रांनो, अंश आणि छेद माहिती ना. मित्रांनो बघा, अंश आणि हे काय असणार आहे, छेद. आता अंशामध्ये कुठली संख्या ठेवायची मित्रांनो, आणि छेदामध्ये कुठली संख्या ठेवायची, लक्ष द्या मित्रांनो. आता अंशामध्ये ठेवायचं आहे आपल्याला, काय ठेवायचंय, अंशामध्ये या दोघांचा फरक ठेवायचा. मित्रांनो, 70 आणि 80 मधला फरक किती आहे. मित्रांनो, 70 आणि 80 मधला फरक किती आहे, 10 आहेत का? 10 कुठे ठेवायचा, अंशामध्ये. आणि ज्याच्या बरोबर तुलना झालेली आहे, म्हणजे काय 80 आहे का, त्याला कुठे ठेवायचं मित्रांनो, छेदामध्ये. अंशामध्ये काय गेलं, 10 गेला, आणि छेदामध्ये काय आला, 80 आला का? मित्रांनो, टक्के आहे का, किती टक्केनी म्हणलेले का? म्हणून इथं गुणाकारामध्ये काय येणार आहे, 100 येणार आहे. मित्रांनो, आता लक्ष द्या, टक्क्यांनी म्हणलेलं म्हणून काय 100 आलं गुणाकारामध्ये. आता मांडा. आता या दोघांचा फरक कुठे आहे, अंश आहे. दोघांचा फरक म्हणजे अंश आहे. तर 10 द्या मित्रांनो. आता मला सांगा मित्रांनो, 10 लिहिला आणि छेदामध्ये काय येणार आहे, ही गोल केलेली ही 2 नंबरची संख्या बरोबर काय तुलना झालेला, म्हणून 80 इथं येणार आहे का? मित्रांनो, 80 इथं आला. आता सांगा गुणाकारामध्ये किती आहे, गुणाकारामध्ये काय आहे मित्रांनो, 100 आहे का? आता बघा, 1 शून्यनी 1 शून्य गेलं. आता मित्रांनो लक्ष द्या, आता काय करायचंय, या दोन्ही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जाते. बघा मित्रांनो, कुठल्या एका संख्येने भाग जाते म्हणलं तर 4 ने भाग जाते का? 4 दोन्ही 8. इथं काय होणार आहे, 4 4 1 4 4 दोन्ही 8, 4 पंचेन 20.
आता काय आले 25/2 आले का मित्रांनो? बघा मित्रांनो आले इथं काय 25 छेदामध्ये 2 आलेलं आहे. आता यांना टक्केमध्ये सांगायचंय का? आपण असं पण मांडलो व्यवहारी पूर्णांकामध्ये पण मांडलो तरी उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पण आपल्याला टक्केमध्ये सांगायचं म्हणून परफेक्ट उत्तर सांगत असताना काय करायचं याला भाग द्या. बेक बे. आता बेक बे. बेला बे गेला. आता मला सांगा बेक बे झाला. बे दोन्ही 4. बे दोन्ही 4 झाला. या 5 मधून 4 गेले 1 राहिलं मित्रांनो. आता मला सांगा ह्या 1 ला दोन्ही भाग जाऊ शकते का? जाऊ शकत नाही म्हणून याला 0 द्या. इथं 0 दिलं म्हणून इथं पॉइंट द्या. आता काय होणार आहे? बे 5 10. बे 5 10 म्हणजे काय आलं मित्रांनो? 12.5% आलं का? 12.5% काय असणार आहे? लहान असणार आहे मित्रांनो. कुठली संख्या? तिसरी संख्या काय? दुसऱ्या संख्येपेक्षा काय? 12.5% काय लहान असणार आहे मित्रांनो. लिहून घ्या मित्रांनो. आता 2 नंबरचं क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो. बघा दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 30% व 40% लहान आहेत तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? मित्रांनो तुम्ही इथंच उत्तर काढू शकता मित्रांनो. बघा इथंच उत्तर कसं काढायचं याच्यामध्ये न मांडता पण उत्तर काढू शकतो मित्रांनो. शॉर्ट ट्रिक वगैरे कसं आहे मित्रांनो आपल्याला बेसिक गोष्टी समजून आलं तर आपण तिथनं पण काय ह्याच्यामध्ये प्रश्नामध्येच उत्तर सोडू शकतो. बघा तोंडी उत्तर सोडू शकतो. पण आपल्याला काय करायचंय मित्रांनो? शिकायचंय गणित शिकायचंय म्हणून काय करायचंय? बघा पहिली संख्या काय? दोन संख्या काय पहिल्या संख्येपेक्षा 30% व 40% काय लहान आहेत का मित्रांनो? पहिली संख्या काय आपण 100% मानू का? पहिली दुसरी संख्या काय 100 मधून 30 मायनस करा म्हणजे 30% लहान आहे. 100 मायनस 30 केला तर काय आलं मित्रांनो? 70% आला का? म्हणजे किती असणार आहे मित्रांनो? 70% असणार आहे. आणि काय चौथी म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे? 40% लहान आहे म्हणजे काय 100 मायनस काय 40 होणार आहे म्हणजे 60 असणार आहे का मित्रांनो? आता समजा हे 60 असणार आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो? लक्ष द्या. आपल्याला काय करावं लागणार आहे? अगोदर आपल्याला अंश आणि छेद समजून घ्यायचं मित्रांनो. अंशामध्ये कुठली संख्या जाईल आणि छेदामध्ये कुठली संख्या जाईल. आता बघा अंश आणि छेद तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? अंश आहे आणि इथं छेद असणार आहे. हा भागाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो. आता काय करायचंय? हे अंशामध्ये आणि छेदामध्ये आणि गुणाकारामध्ये काय करायचंय? 100 करायचे. 100 का घेतोय मित्रांनो? टक्क्यांनी लहान सांगायचंय का म्हणून 100 घेतोय मित्रांनो. आता लक्ष द्या. आता काय करावं लागणार आहे तुम्हाला? अंशामध्ये कुठली संख्या ठेवायची आहे? बघा या दोघातलं फरक अंशामध्ये किती आहे? 10 आहे का? दोघातला फरक 10 कुठे गेला? अंशामध्ये गेलं. आता मला सांगा मित्रांनो छेदामध्ये काय द्यावं लागणार आहे? छेदामध्ये कोणाशी तुलना झालेली आहे? बघा तिसरी संख्या दुसऱ्या संख्येशी म्हणजे तिसरी संख्येचं दुसऱ्या संख्येबरोबर तुलना झालेली आहे म्हणून काय करायचंय? 2 नंबरची संख्या कुठे छेदामध्ये येणार आहे मित्रांनो. आता मला सांगा 2 नंबरची संख्या छेदामध्ये आली. आता काय करावं लागणार आहे? गुणाकारामध्ये 100 आहे का मित्रांनो? 100 आहे तर 100 करा. आता 0 ने 0 गेला मित्रांनो. आता राहिले काय 100/60. हा उत्तर आहे. आपल्याला काय परफेक्ट उत्तर कसे दशांश पूर्णांकामध्ये सांगायचं का? हा उत्तर कशामध्ये मित्रांनो? व्यवहारी अपूर्णांकामध्ये. आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये सांगायचं म्हणून काय करावं लागणार आहे? बघा 7 1 7 7 1 7 10 मधून 7 गेले मित्रांनो. किती राहिले? 3 राहिले आणि झाले किती? 30. 7 चौक 28. 30 मधून 28 गेले राहिले किती मित्रांनो? 2. आता इथं पॉइंट देऊन टाका मित्रांनो. आता का पॉइंट देतो आपण? इथं 2 ला 7 ने भाग जाते म्हणून काय अजून काय करायचं आपल्याला? तिथं एक शून्य वाढवायचंय म्हणून इथं पॉइंट दिलोय मित्रांनो. बघा लक्ष द्या. दशांश काय अपूर्णांक दिलोय. आता मला सांगा 7 1 7 7 जुनी 7 दोन्ही काय होणार आहे? 14 होणार आहे का? 7 दोन्ही 14. 20 मधून 14 गेले मित्रांनो. राहिले किती? राहिले किती मित्रांनो? बघा राहिले किती? 6 राहणार आहे मित्रांनो. 6 राहिले. आता 6 ला अजून एक 0 वाढवा. 0 वाढवते म्हणून काय आता ह्या 7 ने ह्या 6 ला भाग द्या मित्रांनो. 6 ला भाग दिला तर काय होणार आहे? काय होणार आहे मित्रांनो? बघा 7 1 7 7 दोन्ही 14 7 3 किती? 21 मित्रांनो. 7 चौक 28 7 5 35 7 संक 42 7 8 किती मित्रांनो? 7 8 56 मित्रांनो. 7 8 काय होणार आहे? 7 8 56 होणार आहे मित्रांनो. आता लक्ष द्या. 7 8 56 झाले. 56 म्हणलं तर काय होणार आहे? 7 8 मध्ये 56 गेले का मित्रांनो? काय होणार आहे? 56 गेलं तर राहिले 4 राहिले मित्रांनो. आता काय करायचं आपल्याला? इथं थांबायचंय मित्रांनो. काय करावं लागेल? इथं थांबावं लागणार आहे. इथं थांबावं लागणार आहे म्हटलं तर ती संख्या किती टक्क्यांनी लहान असणार आहे मित्रांनो? बघा तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे मित्रांनो? 14.28% काय लहान असणार आहे मित्रांनो. 14.28% काय लहान असणार आहे. भाग 11 मधीलच काय
ह्यावर आधारित प्रकार दोन बघणार आहे मित्रांनो. एक प्रकारचे क्वेश्चन बघितलं, सेम दिसायला क्वेश्चन सेमच दिसतात मित्रांनो, पण त्यांची मीनिंग वेगळे, त्यांचं काय मित्रांनो आन्सर पण वेगळे येणार आहे मित्रांनो. आता लक्ष द्या काय आहे ह्यातले पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो. दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या 30% व 40% आहेत. बघा मित्रांनो तिसऱ्या संख्येचं काय 30% व 40% आहेत, तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे मित्रांनो. बघा मग अशी इथं काय होते, दोन संख्या अनुक्रमे पहिली संख्येच्या काय पहिली संख्येचं होतं का, आता तिसरी संख्येचं आहे मित्रांनो. म्हणजे इथं काय बघा पहिली संख्या आणि इथं दुसरी संख्या आणि इथं काय होणार आहे मित्रांनो, इथं तिसरी संख्या. आता तुलना बघा तिसरी संख्या काय म्हणलेली, तिसरी संख्याशी या दोघांची तुलना झालेली मित्रांनो. बघा तिसरी संख्या. आता मला सांगा मित्रांनो काय म्हणलेलं आहे बघा, दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या काय 30% व 40% असणार आहे का मित्रांनो. 30% व 40% असणार आहे, म्हणजे तिसरी संख्या काय 100% धरू का आपण. अनुक्रमे म्हणलेल्या म्हणून बघा मित्रांनो स्टार्टिंग पासूनच घ्यायचंय. अनुक्रमे म्हणलेला म्हणून इथून स्टार्ट करायचंय लिहायला. 30% आहे का पहिलं 30% आणि दुसरं काय 40% लिहायचं मित्रांनो. आता कमी करायची गरज नाही, या 100 मधून कमी करायचं नाही. का नाही करायचं बघा मित्रांनो, क्वेश्चन नीट वाचा. दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या 30% व 40% आहेत. ह्याचे 30% आहे एक संख्या आणि याची 40% काय 100 चे 30% म्हणजे 30 मित्रांनो. 100 चे 40% म्हणजे 40 मित्रांनो. सोपी गोष्ट आहे. 100 चे 30% म्हणजे 30, 100 चे 40% म्हणजे 40च. आता मला सांगा मित्रांनो काय करावं लागणार आहे तुम्हाला, पहिली संख्या दुसरी संख्येच्या किती टक्के. आता तेच मांडणार संख्या. आता पहिली संख्या आहे का इथं लिहा मित्रांनो. आता बघा थोडस वेगळं होणार आहे. पहिली संख्या म्हटलेलं का तुलना कोणाशी झालेली आहे, छेदामध्ये दुसरी संख्या इथं ही संख्या लिहू मित्रांनो आणि इथं पण संख्या लिहू. आता मला सांगा मित्रांनो पहिली संख्येचं दुसऱ्या संख्येबरोबर तुलना झालेली आहे. बघा काय म्हणलेलं आहे, पहिली संख्या दुसरीच्या काय किती टक्के आहे, पहिली संख्या दुसरी संख्येचं किती टक्के आहे म्हणलेलं आहे का. टक्के आहे म्हणून काय गुणाकारामध्ये 100 मित्रांनो. आता पहिली संख्या किती आहे मित्रांनो, पहिली संख्या किती आहे 30 आहे का, 30 लिहा. 30 आहे तर 30 आणि काय होणार आहे दुसरी संख्या काय आहे मित्रांनो. बघा 40 आहे तर 40 लिहा मित्रांनो. इथं काय होणार आहे मित्रांनो, बघा इथं होणार आहे गुणाकारामध्ये 100. आता काय करावं लागणार आहे मित्रांनो, 0 ने 0 गेला, इथं भाग द्या. काय होणार आहे 4 1 4, 4 2 8, 10 मधून 8 गेले, राहिले किती मित्रांनो 2 राहिले, झाले 20. काय होणार आहे 4 5 20. आता काय होणार आहे इथं 0 गेलेले मित्रांनो, 0 ने 0 कापलो आपण. 3 गुणाकारामध्ये 25 म्हणलं तर काय होणार आहे 25 3 75. काय होणार आहे मित्रांनो 75% होणार आहे का. म्हणजे काय असणार आहे मित्रांनो लक्ष द्या. काय म्हणलेले आपल्याला क्वेश्चन, पहिली संख्या दुसरी संख्येच्या किती टक्के आहे. म्हणजे ही संख्या 100% असली तर ही किती असणार आहे 75% असणार आहे मित्रांनो. म्हणजे काय असणार आहे 75% असणार आहे मित्रांनो. ह्या प्रकारचे आपण 3 क्वेश्चन बघितले मित्रांनो. एक क्वेश्चन तुम्हाला घरी सोडवायला देतो मित्रांनो, ते घरी सोडवा आणि काय करायचंय कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचं मित्रांनो. आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलला काय सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो, जेणेकरून काय होईल तुम्हाला याचा फायदा मिळेल मित्रांनो. आणि काय करायचं बेल आयकॉनला काय दाबायचं मित्रांनो खास करून, कारण आपल्याला जे नवीन नवीन व्हिडिओ येतील माझे ते तुम्हाला लवकर मिळेल, म्हणजे काय नोटिफिकेशन येईल. ठीक आहे मित्रांनो. आता काय करायचंय हा उत्तर लिहून घ्या मित्रांनो. ह्याच्यामध्ये सेम एक क्वेश्चन देतो तुम्हाला, तुम्ही घरी सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा मित्रांनो. आणि ठीक आहे मित्रांनो आज आपण भाग 11 आज इथं थांबणार आहे मित्रांनो. शेकडेवारीचे आतापर्यंत भाग आपण ते 10 बघितले, आज 11वा भाग आहे आणि आज आपलं शेकडेवारी इथं समाप्त होणार आहे मित्रांनो. ठीक आहे लिहून घ्या. 2 नंबरचं क्वेश्चन तुम्ही सोडवा. बघा मित्रांनो मांडणी अशीच करायची मित्रांनो. बघा शॉर्ट ट्रिक म्हणलं तरी तुम्ही करू शकता, पण काय मित्रांनो बघा तुम्हाला समजून शिका. गणित म्हणजे समजून शिकायची गोष्ट आहे मित्रांनो. उगाच काय आपण शॉर्ट ट्रिकच्या नादी लागलं ना आपलं आधा अधुरा राहतंय, आपल्याला समजत नाहीये की काय चाललंय. ठीक आहे काही गोष्टी समजून येतात पण सगळ्याच गोष्टी शॉर्ट ट्रिकने समजत नाही मित्रांनो. त्यामुळे त्याला काय आपण समजूनच घ्यावं लागतं मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो काय करायचं हा क्वेश्चन सोडवा तुम्ही. सोडून काय करायचं कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर काय कमेंट करायचं मित्रांनो. आणि आमच्या चॅनलला काय सबस्क्राइब करून ठेवायचंय मित्रांनो.
धन्यवाद.